भगवानजी मुरसाहेबांचं पारितोषिक स्वीकारायचं. भगवानजी मुरसाहेब, शरदजी गोताने सर यांचं इकडनं आलेला पारितोषिक आहे. धन्यवाद. धन्यवाद. नाणेफेकीसाठी पिसे वर्सेस कोण. चला दोन्ही कर्णधारांनी व्यासपीठावर या. दोन्ही संघाचे कर्णधार, चला पिसे संघाचा कर्णधार आणि कोण संघाचा कर्णधार. मी डॉक्टर सोन्या पाटलांना विनंती करेल, सोन्या पाटील साहेबांना, की आपण नाणेफेकी करायची आहे. डॉक्टर सोन्या पाटील साहेबांना विनंती, आपण नाणेफेकी करायची आहे. छापा म्हणणं आहे आणि काटा आलेले. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे, आपण रजा घेत आहेत. खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात. चेरोबा स्पोर्ट कोण निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. खूप उशीर झालाय, तर आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सदुवेळ फलंदाजीसाठी आमंत्रित केले ओम साहेब पिसे संघाला. 3 षटकाचा सामना आधीच जाहीर केलाय. सामना 3 षटकांचा असणार आहे, सर्वांनी दक्षता घ्या. आणि आपण सत्कार समारंभाकडे वळणार. अनेश मेघाल साहेब पंचायत समिती सदस्य यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल. आदरणीय शरदजी हलके साहेब, आपल्या विनंती आहे, आपण अनेश मेघाल साहेबांना सन्मानित करायचे माहिती शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. नाणेफेकी जिंकले कोणगाव संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी पिसे संघाला आमंत्रित केले. तर तत्पूर्वी आपण सत्कार पाहतात. अनेश मेघाल साहेब एक शिवसेनेचं एक मोठं नाव, पंचायत समिती सदस्य आहेत, नेहमीच आपल्या विभागामध्ये समाजकार्य, विकास गंगा वाढण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. धन्यवाद. गो टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. तर आता झालेल्या नाणेफेकीमध्ये चेरोबा कोण या संघाने नाणेफेकी जिंकल्याने सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, त्या कारणास्तव आपण पाहिलं तर 4 षटकांचे सामने 3 षटकं केले होते. पहिल्या फेरीचा जो सामना आहे तो 4 षटकांचा राहील. त्यानंतर जेवढे सामने होतील ते 3 षटकांचे असतील, याची नोंद घ्यायची आहे. कारण वेळेअभावी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. कमिटीच्या मेंबरांना, कमिटी सचिव असतील, उपाध्यक्ष असतील, यांच्याशी विचारमय करून हा निर्णय घेतलेला आहे. तर सर्व टीमला याची सूचना केली जाते की पहिला राऊंड जो आहे तो 4 षटकांचा खेळवला जाईल. त्यानंतरचे जे सामने होतील ते 3 षटकांचे असतील. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मागची मॅच आपण पाहिली तर खूप चांगली पाहायला मिळाली. पूर्णपणे आपण पाहिलं तर अमरस्फोट कासने संघ 3 ओव्हरमध्ये पूर्णपणे हतबल झाले होते रणा जमवण्यासाठी. तर आता मात्र एक चांगली मॅच, चांगली फाईट पाहायला मिळेल. एका बाजूला ओम साहेब पिसे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चेरोबा कोण. दोन्ही टीम तगडे आहेत. निश्चित वेळ कमी आहे, त्या कारणासह प्रत्येक टीमने सहकार्य करायचं आहे. त्याचबरोबर पंचांनाही मैदानाच्या आतमध्ये वारंवार वाहन करून खेळाला चालू ठेवायचं आहे. तर चला चेरोबा कोण आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतर होणारा सामना मरवाई केवनी वर्सेस गावदेवी वडकर.
तर दोन्ही संघाच्या संघाने विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. मरुआई केवनी वर्सेस गावदेवी वडघर या दोन्ही संघाच्या संघाने विनंती आहे की आपण उपस्थिती राहून या 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक करून घ्यायचं आहे. चला वेल विलंब न लावता चेरोबा कोण आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण पाहतात अमर क्रीडा मंडळ कासने आयोजित स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2024 अतिशय चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. तर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. प्लीज चेरोबा कोण आपणास विनंती केली जाते. सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. ओम साहेब पिसे या संघास विनंती आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर ओम साई पिसे संघाचाही चांगला खेळ पाहायला मिळाला. चेरोबा कोण कुठेतरी अडचणीत सापडला होता, परंतु त्या अडचणीतून कसं बाहेर पडता येतं हे धाडस, ही जिद्द, ही चिकाटी आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहिलं तर चेरोबा कोण संघाचे करता जाता पंढरीजी भोईर साहेब असतील यांच्या माध्यमातून या संघाला खूप सहकार्य असतं आणि आज आपण या मैदानामध्ये त्यांना इन ऍक्शन मध्ये सुद्धा पाहतोय. पंचांना विनंती आहे की आपण वान करून लगेच खेळाला सुरुवात करायची आहे. जो कुठला संघ आपल्या विनंतीला मान देत नसेल त्याला पनिशमेंट देण्याचा पूर्णपणे अधिकार तुम्हाला आहे. तर चला लगेच खेळाला सुरुवात करूया आपण. मरुआई केवनी वर्सेस गावदेवी वडघर या दोन्ही संघाच्या संघाने विनंती आहे की आपण उपस्थित राहायचं आहे, कारण 4 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पहिले जे सामने आहेत पहिल्या फेरीचे ते 4 षटकांचे राहतील. त्यानंतर जे सामने होतील ते सामने 3 षटकांचे असतील. वेळे अभावी हा घेतलेला निर्णय आहे, तर सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. हा सामनाही आपण पाहिलं तर 3 षटकांचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गणेश आणि सदानंद. दिनेश केने गोलंदाजी धुरा सांभाळतोय पहिल्या षटकाची. दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहे. तर पाहूया कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल. यस, गोलंदाज चेंज केलेला आहे आणि आता मात्र पंढरी दादा भोईर यांच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. गणेश आणि सदानंद जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांमध्ये हा खेळवला जाणारा सामना आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये चांगला खेळ पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही आहे. पंचांचा अधिकृत इशारा आहे. खेळाला सुरुवात होते. गोलंदाज सरसावते गोलंदाजी मार्क वरती पंढरी भोईर. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून येतोय. चांगले क्षेत्ररक्षण, परंतु त्याहून अधिक चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच आपण जर पाहिलं तर सदानंद आणि गणेश यांची रनिंग खूप चांगली आहे. प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि त्या खेळाडूंची प्रॅक्टिस आपण पाहू शकता. पूर्णचे पूर्ण 4 ओव्हर जरी खेळले तरी त्यांच्या शरीरावरती थकवा जाणत नाहीये. 1 धाव आरोग्यासाठी असं सूत्र त्यांनी अंगीकृत केलेलं आहे. या वेळेस आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू येतोय. 3 धावा फलकावरती. मोठी क्षमता आहे पिशा संघाकडे मोठी धावसंख्या उभी करण्याची. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिला तर चंदू याने हाहाकार माजून ठेवला होता. 33 धावाची नाबाद बारी खेळली आणि आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवला. इथं मात्र आपण जर पाहिलं तर सदानंद आणि गणेशकडे सुद्धा मोठी क्षमता ॲबिलिटी आहे. पाहूया क्षमतेवर कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे, परंतु सातत्यपूर्वक ते काम होतंय का हे पाहण्यासारखं राहील. पुढील चेंडू. या वेळेस डबल माइंडचा खेळ, द्विधामन स्थिती. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी पंढरी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निर्धावची झाली सांगता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 3च धावा खर्च केले आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. मोठा फटका बिघिट लागू देत नाही.
त्या अनुषंगाने आपण पाहतोय धावसंख्येला आला घातलेला आहे, रोख लावलेले आहे. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळून काढलेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझने चेंडू डीप मध्ये जातोय. रनिंग खूप चांगली आहे, नो डाऊट. जेव्हा जेव्हा डीप मध्ये चेंडू जातोय तेव्हा तेव्हा अवसर एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळतात हे दोन्ही फलंदाज. आणि जेव्हा तुमच्याकडे मोठे फटके लागत नाही त्यावेळेस क्रिकेटची लाईफ लाईन, ज्याला आपण ऑक्सिजन म्हटलं जातं, ते घेणं गरजेचं असतं. परंतु 3 षटकांचा सामना आहे, तुम्हाला मोठे फटके बिगिट करणं गरजेचं आहे. समोर असा एक बलाढ्य संघ आहे, गेम चेंजर ज्याला म्हटलं जातं, असं चेरोबा कोण, अशा संघासमोर तुम्हाला अधिकतम धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजीला ही धार द्यावी लागेल, मान द्यावं लागेल पंढरी यांच्या. या वेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळलेल्या लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये जातोय. इथेही जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत पहा किती चपलाईने या 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 7 धावा धापलकावरती. क्या बात आहे, अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन. जे दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जात आहेत, परंतु त्यांना कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू देत नाहीयेत. एक चांगली बाब पंढरीनाथ यांच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाज. या वेळेस ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. इथेही पाहू शकता आपण दुसऱ्या धावेचा मानस ठेवला गेला आणि इथेही 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. जरी मोठा फटका लागला नसला तरी आपण पाहू शकता एकेरी दुहेरी धावसंख्येने धावसंख्येला आकार दिला. धावसंख्या जर पाहिली तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 9व्या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. अमर क्रीडा मंडळ कासने आयोजित स्वर्गीय महादेव स्मृती चषक कासने अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस व जे समसमाधी ज्या ट्रॉफीज आहेत, रोख रक्कम जे आहे ते अमर क्रीडा मंडळ. हॅलो, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 9 धावा धापलकावरती गेम चेंज करावा लागेल. सेकंड गिअरवरून थर्ड गिअरवरती गाडी न्यावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. या वेळेस विकेट घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता येत नाही आहे. कहीं पे निघाई कहीं पे निशाणा ही प्रतिक्रमा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस पुढे सरसर मारलेला आहे, चेंडू हाय मध्ये आहे परंतु खाली रिजन मध्ये नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. तिसरी धाव घेतली जाईल का पाहूया. घेणं आवश्यकता आहे का पाण्यासारखं राहील. इथं मात्र आपण जर पाहिलं तर काय घडतं पाहूया. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. डीजे उडवला, मिस टाइम फटका आहे आणि इथं मात्र कुठल्या प्रकारची चुकी नाही. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. आहे कुणाचं योगदान
आता मात्र या जोडीवरती सर्व काही निर्भर आहे ओम साई पिशे संघाचं. या जोडीला मात्र हात खुले करून धावा जमावाव्या लागतील. चंदू आणि विनोद ही महत्वपूर्वक जोडी ओम साई पिशे संघाची मानली जाते. पाहूया त्यांच्याकडून कशा प्रकारे खेळ केलाच जातोय. परंतु गणेश हा गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढील चेंडू या वेळेसही पाहिलं तर बिघिट घेण्याचा प्रयत्न होता. इथेही आपण पाहिलं तर कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशा पद्धतीनं खेळला गेलेला फटका पाहायला मिळतोय. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. प्रत्येक गोलंदाज येतो तो गोलंदाज आपली चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. एक चांगली सुरुवात इथं मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ते आबाधित ठेवत असताना प्रत्येक गोलंदाज आपली कर्मकुशलता अर्पण करतोय. या वेळेस बिग हिट, वन शॉट, चेंडू सीमा पार, षटकार. षटकार लागून आपण पाहू शकता या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. एकंदरीत धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात 17 धावा धावफलकावरती. आपण पाहिलं तर 3 षटकांचा मित्र सामना आहे. इथनं जेही सेकंड राऊंडचे मॅचेस होतील ते सर्वच्या सर्व 3 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. वेळेअभावी अभावी 1 षटक कमी केलेलं आहे आणि जे प्रारंभिक पहिल्या फेरीचे जे सामने आहेत ते पूर्णपणे 4 षटकांचे खेळवले जातील नियमाप्रमाणे. गोलंदाज पुन्हा एकदा इथं मात्र आपण पाहिलं तर एक तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतंय. क्या बात आहे. एक फॉर्म मध्ये असलेला फलंदाज त्या फलंदाज समोर गोलंदाजी करत असताना गोलंदाजी जी दमछक उडते त्याला मात्र बाजूला सारत कुठल्या प्रकारचा प्रेशर दबाव न घेता एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आपल्याला या ठिकाणी. दिनेश याच्या माध्यमातून पुन्हा एकदा तयार होईल. या वेळेस मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. पाहूया नोमॅन्स लँड मध्ये पडतोय आणि 2 धावा जरूर घेतल्या जातील. हाही चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हात आला होता. पूर्ण विवश करून ठेवलेला आहे फलंदाजांना. जणू काही डोल्यावरती पट्टी बांधून ठेवलेल्या अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली चेंडूची हाताळणी केली जाते. त्या अनुषंगाने एक बिघिट घेण्यामध्ये कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. या वेळेस चांगला फटका आहे. पाहूया चांगले क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा वाचू शकत नाहीये. 2 धावाने धावसंख्या आपण जर पाहिली तर 21 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. अतिशय कमी धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आतापर्यंत. परंतु इथं अजून 1-2 मोठा फटका जर आला तर ओमसाहेब पिशे मॅच मध्ये वापस येऊ शकते. मरोई केवणी वर्सेस गावदेव वडघर आपण तयार राहायचं आहे. या वेळेस आपण बघू शकता एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये गॅप शोधला गेला आहे. चेंडू थांबत नाही, जातच सीमा पार. हा संजीवनी भरणारा चौकार. त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या पाहतोय 25 या अंकावरती. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. या चेंडूंमध्ये एक मोठा फटका येईल की विकेट येईल येणारा काल सांगून जाईल. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. या वेळेस फुलरलेनचा चेंडू होता. पूर्णपणे विवश झाले. फटका काही खेचू शकले नाहीत आणि निर्धावची झाली सांगता. ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये गोलंदाजाचा धुव्वा उडवला होता त्या फलंदाजाला मात्र इथं काही करता येत नाहीये. याच नाव क्रिकेट आहे. एखादी पारी तुमच्या नावी राहते तर एखादा गेम तुमच्या विरोधात जातोय. तीच परिस्थिती ओमसाहेब पिशे संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. पुढे चेंडू या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने एक कडक फटका पाहायला मिळतोय. पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसऱ्या धावेचा इथं मात्र पाहिलं तर प्रयत्न केला नाहीये. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय
3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त आपण पाहिल्या धापालकावरती 26 धाबा लागलेल्या आणि 27 धाबाचं लक्ष्य टार्गेट इथं प्रस्थापित करून ठेवलेलं आहे चेरबा कोण संघासमोर. तर चला नाणेफेकीसाठी या मरुआई किवनी वर्सेस गावदेवी वडघर. चला दोन्ही संघ नायक आपण या. हॅलो वडगर आणि केवढी चला नाणेफेकीसाठी. मी अनिश मेघाल साहेबांना विनंती केली आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वडगर संघाचे संघनायक आलेले आहेत. केवढी संघाचे कर्णधार चला. केवढी संघाचे कर्णधार दिवा दिवे 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 संघाचा कर्णधार माफ करा. मी अनिश मेघाल साहेबांना विनंती केली आपण पुढे यायचं आहे. पंचायत समिती सदस्य आहेत. वडगर वर्सेस दिवे. छापा म्हणणं आहे आणि आलाय सुद्धा छापा. दिवे संघाने नाणेफेकी जिंकली आहे. आपला निर्णय सांगा. निश्चितच मी अनिश मेघाल साहेबांना विनंती केली आपण पुन्हा अस्नास्त व्हायचंय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकी जिंकली आहे ती दिवे संघाने आणि वडगर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सामना सुरू होतोय. पिसे वर्सेस चेरोबा कोण. 27 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान. चेरोबा कोण संघासमोर पिसे संघाने ठेवलेला आहे. इथे मात्र हा चेंडू कव्हरच्या रिझल्ट मध्ये खेळतायत. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि अपील. थोडस प्रयत्न केलाय पण 2 धावा सहज पूर्ण झालेत.
खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. दिनेश खेने आणि दिनेश मुखादव यांच्यामध्ये. एसटीची जबाबदारी सदानंद पाटील यांच्या खांद्यावर आहे. गोलंदाजी मार्कवर बजागे आहेत, मधुकर बजागे. इथे मात्र हा चेंडू गेलून काढताय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. पंढरीनाथ पाटील होते शॉर्ट टर्नमॅनच्या रिझल्टमध्ये. एक धाव, एकापेक्षा जास्त नाही. सन्माननीय ज्ञानेश्वर मागे साहेबांचं शुभ आगमन झालंय. आमचे परम मित्र सापेगावचे प्रसिद्ध उद्योगपती, त्यांच्याबरोबर सापेचे सन्माननीय विद्यमान सरपंच गोरखनाथ सुतार साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम 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 गोरखनाथ सुतार साहेब. तसेच त्यांच्या समवेत ज्ञानेश्वर मेघनाथ शास्त्री साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम मेघनाथ शास्त्री साहेब, रोहिदासजी सुतार साहेब, आपलं सुद्धा सरचे स्वागत. आणि सन्माननीय सुभाषजी पाटील साहेबांचं सुद्धा सरचे स्वागत स्वागत स्वागत. सुरू असलेला सामना आलेल्या पाहुण्यांसाठी माहितीसाठी सांगू इच्छितो. चेरोबा कोण वर्षित ओमसाई पिसे यामध्ये सामना पिसे संघाने 26 धावा जमा केल्या. 27 धावांचं टार्गेट 3 षटकांमध्ये चेरोबा कोण संघासमोर दिलंय. आणि इथे मात्र पहिलं षटक मार्गस्थ आहे पिसे संघाचं. मधुकर बजागे यांचं धावा फलकावर 4 या आकड्यामध्ये पाहायला मिळतं. इथे मात्र बॅटची कडा पंढरीनाथ पाटील आहेत तिकडे. एक पेक्षा जास्त नाही. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मधुकर बजागेंच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, 5 धावा खर्च करत. मधुकर चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. मधुकर बजागे ओमसाई पिसे संघासाठी. फलंदाज दिनेश आणि दोन्ही दिनेश आहेत. इथे मात्र हा चेंडू खेळले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? अपील तर झाली आहे. मात्र 2 धावा सहज पूर्ण करतायत. या 2 धावेने धावसंख्येपुढे सरसावले 7 वर पोहोचते. अजूनही 20 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 20 धावा. वेलकम सापेगावचे प्रथम नागरिक अर्थातच गोरखनाथ सुतार साहेबांचं शुभ आगमन झालंय. प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि नेहमीच क्रिकेटला प्राधान्य देणारं हे व्यक्तिमत्व सन्माननीय गोरखनाथ सुतार साहेब. वेलकम साहेब, आपण या स्पर्धेला आलाय, स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी निश्चितच आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या समवेत आमचे परम मित्र आणि ह्या कासने गावाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती असते असे आमचे आदरणीय ज्ञानेश्वर मागे साहेब, आपलं सरचे स्वागत. पहिले षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 10 फलकावर पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात 8. मेघनाथ शास्त्री साहेब, रोहिदास सुतार साहेब, सुभाष पाटील साहेब, संपूर्ण ग्रुप या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित झालेला आहे व्यासपीठावर. याचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. मी दादांना विनंती करतो आपण पुढील समालोचन कक्षेची जबाबदारी सांभाळायची आहे. हॅलो, इथं मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. टार्गेटचा विचार केला तर 27 धावांचा आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिल्या तर पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा होत्या. इथे मात्र 8 धावा आहेत. एक जिद्दी क्रिकेट खेळण्यामध्ये माहिर संघ म्हणजे ओमसाई पिसे आणि त्यात ताकदी मोलाचा चेरोबा कोण हा एक चांगला संघ आहे. दोघातील द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघर्षाचं मैदान गाजवण्यासाठी दोन्ही टीम नेहमीच तत्पर असतात. सामर्थ्य दाखवण्यासाठी नेहमीच त्यांचं योगदान चांगलं असतं. आज या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे त्यांचा खेळ होते. नवीन गोलंदाज येतो विनोद जाधव. अजूनही विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये सर्व काही निर्भर आहे. इथनं समजेल की शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावांची गरज असेल. म्हणजेच खूप महत्वपूर्वक ही ओव्हर हाताळण्यासाठी विनोद येते. मैदानाच्या आतमध्ये जो संघनायकाने टाकलेला विश्वास त्याला कितपत पात्र ठरतोय हे पाहण्यासारखं राहील.
डबल डिजिटच्या आतमध्ये जर धावसंख्या थांबवली तर निश्चित कुठेतरी चेरोबा कोण संघाला कठीण परिस्थिती निर्माण होईल, परंतु एखादा मोठा फटका सामन्याचे चित्र पलटी करून जाईल यात मात्र काही शंका नाही आहे. आणि ती अबिलिटी क्षमता चेरोबा कोण संघामध्ये आहे. मागील सामन्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर तुम्हाला दिसून आलं असेल 2 षटकांमध्ये फक्त 13 होत्या आणि त्यानंतर मात्र जी रनांची लयलूट केली क्या बात आहे. तिथं मात्र सामना आपल्या हातामध्ये खेचून आणला. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक येते दुरून काय करता पाहूया आणि इथं मात्र अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज होतोय सैल. जी आवश्यकता होती फलंदाज बाद करण्याची त्यामध्ये यश निर्माण करतोय विनोद. एक चांगली गोलंदाजी करतो, पहिल्या चेंडूवरती सफलता हासिल करतोय आणि आपला आत्मबल जे आहे ते मात्र उंचावतोय. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये रंगत ट्विस्ट वाढत चाललेले आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 8 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र विनोद यांनी पहिल्या चेंडूवरती जे फलंदाज बाद केलं तिथं कुठेतरी अशा पल्लवित झाले असतील मॅच मध्ये वापसी करण्याची. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते. या वेळेस आवश्यकता एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. दिनेश याच्याकडे चांगली क्षमता आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकता की स्ट्राईक आपल्याकडे राखलेले आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये ज्या 3 ओव्हर हाताळण्यात आल्या त्या 3 सख्खे भावाने हाताळण्यात आल्या. पाहायला गेलं तर पंढरीनाथ असेल, गणेश आणि दिनेश हा एक मित्र म्हणून या 40 प्लसमध्ये रेकॉर्ड जणू काय बनलेला आहे. कारण 3 सख्खे भाऊ बॅक टू बॅक 3 ओव्हर हाताळत आहेत. तसं कामतघरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर भावांची जी जोडी आहे ती पाहायला मिळते. इथं मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय, क्या बात आहे. ज्या फलंदाज बाद होण्याची अपेक्षा होती तो फलंदाज बाद करण्यामध्ये इथं मात्र यशस्वी ठरतो विनोद. आता मात्र कुठेतरी सामन्यामध्ये वापस आलेला आहे. थोडा आत्मबल वाढला असेल निश्चित ओमसाई पिशे संघाचा. यावेळी संदीप येतो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 27 धावांचं आव्हान असताना इथं मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे आणि धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 9 आहे. 9 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची गरज आहे. 9-18 बोल्ट इक्वेशन डबल. इथनं मात्र जर अजून एखाद 2 विकेट जर घेतले गेले तर निश्चितच मॅच वरती पकड जी आहे ते आणखीनच मजबूत केली जाईल. पुन्हा एकदा पाहूया. या वेळेस सिंपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एस्ट्यांच्या वरतून चेंडू निघून जातो. एस्ट्याच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. संदीप इथं मात्र पूर्णपणे विवश झाले. फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु कहीं पे निगाही कहीं पे निशाने. फटक्यामध्ये तेवढीशी जान आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. 8-18 प्रत्येक चेंडू मागे दबाव 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 बनत चाललेला आहे चेरोबा कोण संघावरती. पाहूया पुढील चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने ठेवलेला आहे. हाही चेंडू आपलातून पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली जरूर घेतली परंतु निर्धावची सांगता झाली. क्या बात आहे. विनोद याने मात्र एक चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. आतापर्यंत 2 गडी बाद केले आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामना होता कुठे न सामना आता मात्र आला कुठे. हा चेंडू खूप महत्वपूर्वक यावेळेस उडवला. मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या खाली आणि यास पंढरी पाटील यांनी अचूकरित्या झेल कलेक्ट केलेला आहे. फलंदाज होतोय फेल झेलच्या स्वरूपात.
6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. या जेल साठी सुरेश जाधव यांच्याकडनं पंढरी पाटील यांच्यासाठी मेजबानीची व्यवस्था आहे रात्री. फक्त आणि फक्त पंढरीनाथ पाटील यांच्यासाठी ही सुविधा आहे. सचिन सर, आपण जर पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वात बेस्ट म्हणजे चांगली गोलंदाज जर प्रदर्शन कोणाचं असेल तर विनोद यांचं. 1 धाव आणि 3 गडी बाद केले आणि आपल्या मॅच मध्ये पूर्णपणे वापस आणून ठेवले. क्या बात आहे. आणि आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस फलंदाजीसाठी आले त्यावेळेस आपण पाहिलं तर त्यांच्या बॅट मधून एक षटकार सुद्धा आपण पाहिला होता. म्हणजेच सर्वपणे पणाला लावत असता आपल्या संघासाठी काम करताना पाहायला मिळते. संघ माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी संघासाठी काय करतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे विनोद यांना पाहू शकता आपण. इथं मात्र जे दुसरं ओव्हर होतं अतिशय महत्वपूर्ण होती आणि त्या ओव्हरला इथं मात्र न्याय देत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि अचूकरित्या गोलंदाजी हाताळत असताना मॅच मध्ये वापस आणून दिलं. असं वाटलं होतं की सहजरित्या चेरोबा कोण हा सामना जिंकेल, परंतु क्रिकेटमध्ये अनिश्चिततेने भरलेला खेळ का आहे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. आता मात्र उर्वरित 6 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण पाहायला गेले तर 18 धाबांचं. 6 चेंडू आणि 18 धाबा, 2 मोठे फटके सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करेल, रंगत निर्माण करेल. सुरुवातीच्या 1-2 चेंडूमध्ये जर विकेट प्रस्थापित केलं तर निश्चितच जी पकड मजबूत आहे ते आणखीनच पकड मजबूत होईल. चला खेळाला लवकर लवकर सुरुवात करायची आहे. पुढील चेंडू या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहू शकता स्क्वेअर कांपरच्या रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल्स होतो. 1 धाव गेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल काय पाण्यासारखं राहील आणि यस इथं मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या ठिकाणी उपस्थित झालेल्या ज्या पण टीम्स आहेत त्यांच्या सोबत त्यांच्या जोडीला सहकार्य करत असताना चेल करण्यासाठी आलेले आजी माजी सदस्य सरपंच प्रतिष्ठित नागरिक आले असतील तर आमच्याकडे नाव द्यायचं आहे. त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मानित मात्र केलं जाईल. पाहता पाहता आपण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चला वेळ कमी खर्च करायचा आहे, प्लीज सहकार्य करायचं आहे. 16 धावांची गरज आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु मॅच मध्ये रंगत मात्र अजूनही तशी पाहायला मिळते. एका बाजूला पिछे तर दुसऱ्या बाजूला कोण हार मनाला तयार नाहीत. पाहूया या वेळेस युवराज तनोते या वेळेस खराब गोलंदाजी मी तर म्हणेन. अशा स्टेजला असं चेंडू टाकणं कुठेतरी घातक ठरू शकते. युवराज पाटील पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा घेतल्या होत्या. इथं स्वेर मारा पाहायला मिळते. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण जे आहे ते म्हणजे 15 धावांचं. डॉक्टर श्याम यांचे बंधू आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. युवराज पुढील चेंडू यावेळेस शॉर्टपिच डिलिव्हरी चेंडूला टर्न केलेला आहे. स्वेर कंपरच्या डोक्यावरून पाहतोय आपण. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. घातक ठरेल का आणि यस पंचांच्या माध्यमातून बोट आकाशाकडे फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. इथं मात्र आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. आवश्यकता होती का ही धाव घेण्याची? आता मात्र कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळत आहे. येणारे आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 14 धाब्यांची गरज आहे. पिसे संघाचे खंदे पाटील महेंद्र पाटील उद्योजक पिसे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी आणि खास करून पिसे संघासाठी. नाना रोहिदास पाटील आणि गणेश पाटील यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. योगेजी ठाकरे साहेबांचं शुभ आगमन झालं, वेलकम. तुळजाई इंटरप्राइजचे सर्व सन्मान्य योगेजी ठाकरे साहेब, वेलकम. तसेच सुरेश जाधव यांच्याकडनं पंढरीनाथ पाटील यांच्यासाठी या कॅशसाठी कॉम्प्लिमेंट आलेले आहेत.
संध्याकाळी संपूर्ण व्यवस्था सुरेश जाधव यांच्याकडनं आहे असं जाहीर केले त्यांनी. पंढरत पटेल यांनी सुरेश जाधव यांच्याशी रात्री संपर्क साधायचा आहे. आता मात्र विजयाचं समीकरण जे आहे ते 4 चढ आणि 14 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये अजून एक पकड निर्माण केलेली आहे. यावेळेस उडवलाय, मिस टाइम आहे. पाहूया एस्ट्रेक्शिक येतोय, चेंडू खाली आणि चुकी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. थोडीशी हडबर गडबड आणि या दरम्यान आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतं. अशा मोमेंटला कॅच सोडणं आपल्या संघासाठी नेहमीच घातक ठरत असतं. लो कॅच जितो मॅच हे नेहमी सूत्र आपण पाहतोय, परंतु प्रयत्न खूप चांगला झाला. झेल धरतीला दान. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या पाहू शकता 15 धावा, 27 धावांचं भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांचे शुभ आगमन झाले. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांचे शुभ आगमन झाले. यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. याचं निश्चितच हसमुख, दिलदार आणि एक चांगले व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती विराजमान झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी भोईर साहेब, खूप खूप हार्दिक स्वागत आहे आपलं. यावेळेस पाहू शकता चांगला फटका आहे. गणेश पाटील त्या ठिकाणी आहेत. चेंडूला अडवलेला आहे. फेकी करेल तोपर्यंत काय घडते पाहूया. आणि एकच धाव. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 16 अंकावरती पोहोचते. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके, सामन्याचं चित्र पलटून जाईल. एक चांगली डिलिव्हरी मात्र ओम साहेब पिशे संघाला सुटकेचा श्वास घ्यायला लावेल. पाहूया काय घडते मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र चेरोबा कोण हा संघ असं वाटलं होतं की सहजरित्या हा विजय संपादन करेल, परंतु ओम साहेब पिशे हा मात्र जिद्दीने चिकाटीने क्रिकेट दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये पुढे चेंडू यावेळेस उडवलाय. काय घडते पाहूया. आणि हा चेंडू मात्र सीमा पार. आता मात्र गोल्डन सिक्सची आवश्यकता. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये गरमी आणून ठेवलेली आहे. शेवटचा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार ठोकावा लागेल. चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्यायचं आहे. प्रत्येक चेंडू मागे कधी सामना इकडे झुकतोय तर कधी सामना तिकडे झुकतोय. आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती येऊन ठेपलेला आहे. यस, तुम्हाला षटकारच ठोकावा लागेल कारण चेसिंग इज अ कंपल्सरी. परंतु इथं जर एखादा अवांतर चेंडू जर हाताला गेला तर अजूनही मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. आता सर्व काही दारोमदार जे आहे ते मात्र महेश याच्या खांद्यावरती आहे. आपल्या संघाची नौका पार कशा प्रकारे होईल याच्याकडे. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर युवराज यांना अधिराज्य गाजवावा लागेल. आणि इथं मात्र वाईट बॉल. क्या बात आहे. थोडासा प्रेशर निश्चितच असेल. आणि आता येणारा एक चेंडू आणि विजयाचं समीकरण 4 धावांचं. आता मात्र चौकार किंवा षटकार विजय खेचून आणू शकतो चेरुबा कोण. निश्चित प्रेशर असतं. प्रेशर मध्ये आपण कुठेतरी शांत चित्ताने खेळ करणं गरजेचं असतं. जानू काका चला व्यासपीठाकडे या. जानू काका एक चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सरसावत आहे. गोलंदाजी मार्क वरती काय घडेल पाहूया. चेंडू वरती यावेळेस उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. काय घडतं पाहूया. आणि इथं मात्र हुशारी दाखवली आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने काय घडतं पाहूया. हा ना या दरम्यान आपण पाहिलं तर एक निसट्ट विजय सचिन भाऊ आपण म्हणू शकतो की ओम साहेब संघाने संपूर्ण मेहनत डॉक्टर श्याम यांची रंग लागली आहे. पाहिलं असेल शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं की उडी मारून चेंडू किमान आत ढकलला जाईल. झेली झाला असता पण डॉक्टर श्याम यांनी आपली बुद्धी चातुरी वापरली. अभिनंदन पिसे. एका धावेने हा सामना गमवावा लागला इथे चेरोबा कोण सांगायला.
निश्चितच सर्व टीम मधून सर्वात उत्कृष्ट काम या मॅच मध्ये त्यांचं असू शकतं. निश्चितच सत्कार समारंभाकडे आपण वळणार आहोत. सापेगावचे विद्यमान सरपंच आदरणीय गोरखनाथ सुतार साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करेल रामदासजी शेळके साहेब अमर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, आपल्यास विनंती आहे आपण सन्मान्य गोरखनाथ सुतार साहेबांना सन्मानित करायचंय.